बातमी सोलापुरातली. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा पार पडतोय. वाजत गाजत मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक सिद्धरामेश्वर मंडोरापर्यंत निघते. मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावरती सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळी पार पडतो. रंगीबिरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा इथे भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवलाय. या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये. सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा अशा अक्षता सोहळ्याला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. खरं तर अक्षता सोहळ्याचं महत्त्व हे अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्यासोबत बोलण्यासाठी हाबुरे आहेत. शिवयोगी सिद्धरामची यात्रा कालपासून सुरुवात झाली. काल येणे मंजन जे हळदी आपण कसं लग्नामध्ये हळदी झाल्यानंतर अक्षता करतो तसं काल हळदी आज अक्षताचा कार्यक्रम. मंदिरात गेल्यानंतर पहिलं 2 प्रमुख विधी होतात, एक सुगडी पूजा आणि एक संमती वाचन. हे 2 प्रमुख विधी होऊन मंदिरात गेल्यानंतर अमृतलिंगापाशी पुन्हा तेलाभिषेक सुरू होता. म्हणून आज महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षता कार्यक्रम. सिद्धरामाने स्वतः विवाह केला, त्याच्या योगदंडाचे विवाह करला कुंभार कन्येशी काय, त्यामुळे त्याला आपण अनंतर जाते म्हणू शकत नाही काय. त्याच्या कृपा आशीर्वादाने जे हजारो वर्षापासून त्यांनी जे आखून दिलेलं आहे तेच आम्ही करत आले. 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश सिद्धरामेश्वरांनी दिला आणि आज तोच वसा आणि वारसा या ठिकाणी जोपासण्याचं काम या सिद्धरामेश्वरांचे समतेचे पाईक या ठिकाणी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.